कळलं का तुम्हाला कोणाचं समर्थन आणि कसं करतात? हे घाबरू नये, घाबरू नये, तरी सुटणार नाही, तरी सुटणार नाही. ही प्रतिक्रिया एक वडील म्हणून दिली आहे, नेता म्हणून नाही. कधी कोण बाप सांगणार माझ्या मुलाचं या अशा कृत्यात समन द्यावं? एवढे घाणेरडं कृत्य आहे ना, कुठल्याही पुरुषाला शोभा देणार नाही. ही मर्दानगी नाही. 4-5 लोकांनी धरायचं एकाच मुलीला आणि तिच्यावर अत्याचार करायचे. तुम्हाला सगळ्यांना पेटून उठले पाहिजे. आपल्या घरची असती तर, आणि म्हणता आपल्या घराण्याचा कोणाचा भूत आला का वरून, आणि ह्याच नाव का घेतात? याचीच गाडी नंबर का असावे? एवढे सारे असे काय? अहो जगामध्ये आमच्या मुंबई पोलिसांचं नाव आहे, म्हणून मला आश्चर्य वाटतं अजून का थांबतायत कोणाच्या सांगण्यामुळे. आणि मी सांगतो यामध्ये जे आहे सत्य सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून का नाही त्या पेडणेकर बाईला ताब्यात घेत पोलीस? का नाही? काय सांगायला गेली? कोणाच सांगण्यावरून गेली? का दडपण आणत होती? असंच बोला, अमुकच बोला. तुम्ही केलंच नाही ना, तुम्ही नाही त्यातले. मग का दडपण आणायला जात होतं आई वडिलांवर? त्याचे नाव घेतलं ना तुम्ही, मी याला घ्यायचं नाही. त्याला जाऊन सांगावं का घेतो तिला दडपण का द्यायला पाठवायचे तुम्ही? उद्या मुंबईत येतील, विचारा. आता मुख्यमंत्र्यांचा एखादा आदेश मी कसं सांगू? तुम्हीच म्हणाल अतिक्रमण होत आहे पदावर. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जो आहे तो कोरटकर यांनी केला होता. कोरटकर जो आहे तो पोलिसांना अजून सापडलेला नाही. दुबईमध्ये जो आहे तो गेला अशी माहिती मिळते. आणि विरोधकांना असं म्हणतात की सरकारच्या सांगण्यावरून किंवा सरकारने मदत केली म्हणून तो दुबईला पळून गेला, त्याला मदत सरकार करते. देखो पहा तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांना हा महाराष्ट्र दैवत मानतो, दैवत. आणि त्यांना कोणी काय बोललं असेल ना तर कोणी माफ करू शकत नाही, वाचू शकणार नाही. मी सांगतो तुम्हाला, तो किती पळाला ना तरी त्यांनी जे बोललंय त्याबद्दल त्याला अटक होईल, कारवाई होईल. आणि या महाराष्ट्रात तरी असं बोलून त्याला फिरता येणार नाही. आता एक इकडे येता इकडे जाता.